जालना जिले के चंदनजीरा थाना क्षेत्र में दिन दहाड़े चाकू दिखाकर एक युवक से मोबाइल लूटने की घटना का पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से 30,000 कीमत का ओप्पो मोबाइल और 40,000 की मोटरसाइकिल सहित कुल 70,000 का माल बरामद किया गया। 26 अप्रैल को होटल सनराइज के सामने एक युवक से चाकू की नोक पर 30,000 का मोबाइल लूटने के मामले में चंदनजीरा पुलिस ने आदित्य पाखरे और करण पवार को गिरफ्तार कर लिया। आरोपियों से मोबाइल और 40,000 की मोटरसाइकिल बरामद की गई। तीसरा साथी फरार है, जिसकी तलाश जारी है। कार्रवाई पीआई सम्राट राजपूत व टीम ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। सर, काही मोबाईलची रिकव्हरी आहे काही दिनांक 26/4/2025 रोजी फिर्यादी हे MIDC मधून सनराइज हॉटेल समोरून जात असताना पाठीमागून 3 इसम मोटरसायकलवर आले व त्यांनी खाली उतरून चाकू त्याला दाखवला होता आणि तुझ्या खिशात काय मोबाईल दे, पैसे दे असं म्हणून त्याला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल व पैसे घेऊन गेले होते। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की सदर गुन्हा हा आदित्य सुरेश पाखरे वय 20 वर्ष राहणार हनुमान मंदिराजवळ चंदनजीरा, करण संजय पवार वय 21 वर्ष राहणार लोणी तालुका किनवट जिल्हा नांदेड, सध्या हा चंदनजिऱ्यात राहतोय। हा गुन्हा यांनी केल्याबाबत माहिती मिळाली होती। आमची तपास टीम यांनी त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून जो जबरी चोरीत मोबाईल गेलेला होता ओप्पो कंपनीचा किंमत 30,000 हा त्यांच्याकडून हस्तगत केला। तसेच सदर आरोपितांकडे अधिक तपास केले असता त्यांच्याकडून इतर 10 मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत। एकूण किती मुद्देमाल असेल सर? सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल होता 30,000चा। तसेच आरोपितांनी जे गुन्ह्यात मोटरसायकल वापरलेली होती ती देखील आम्ही जप्त केली आहे। तसेच इतर जे 10 मोबाईल होते त्यांची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असते।